मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ आहे टॉपिक उद्या होणारी इंडियाची शेवटची T20 मॅच इंडिया ऑस्ट्रेलिया. इंडिया जिंकली तर सिरीज विन करू, इंडिया हरली तर सिरीज ड्रॉ होईल. आणि 2008 का 7पासून इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये एकही सिरीज हरलेली नाही आहे. तर होप इंडिया मॅच जिंकेल आणि सिरीज पण विन होईल, कारण टीम स्ट्रॉंग दिसते ऑस्ट्रेलियापेक्षा पण कंडिशन कधी डिफिकल्ट असतात, कारण ऑस्ट्रेलियन कंडिशन तसे बाउन्सी स्विमिंग पिच फास्ट पिच असतात, त्यामुळे कधी फास्ट बॉलर थोडेसे डिफिकल्ट उत्पन्न करतात. तर उद्याची मॅच बद्दल बोलायचं तर ओपनिंगला सध्या थोडा इश्यू होतो आहे, पाहिजे तसं स्टार्ट मिळत नाही आहे. थोडा एक दुसरी मॅच सोडली तर थोडा अभिषेक शर्मा पण स्ट्रगल करताना दिसतो आहे. शुभमन गिलबद्दल भरपूर क्वेश्चन मार्क्स आले आहेत. सर्व ठिकाणाहून प्रश्नचिन्ह उद्भवत आहे. काही माजी क्रिकेटरसुद्धा बोलतात आहे की त्याच्या जागेवर यशस्वी असायला पाहिजे होता. शुभमन गिल वन डे आणि टेस्टसाठी ओके आहे, पण काय कळत नाही, गंभीरचा खूप त्याला सपोर्ट दिसतो आहे. डायरेक्ट त्याला व्हाईस कॅप्टन वगैरे बनवलं आहे. तर असाच फॉर्म राहिला तर मात्र डिसिजन घ्यावा लागेल, आणि आता लवकरच डिसिजन घेतलं तर बरं आहे, कारण तोपर्यंत मग वर्ल्ड कपला आता काही जास्त टाईम नाही. तो एक चांगला दुसरा ओपनर घेता येईल, किंवा ह्याला पण चान्स देऊन बघायला पाहिजे होतं संजू सॅमसनला. तर शुभमन गिलबद्दल खूप क्वेश्चन मार्क्स आहेत. आणि बॅटिंग लाईनअप का गंभीर एवढे चेंजेस करतो आहे कळत नाही, काय मिळणार आहे त्याला. हा बॅटिंग लाईनअप चेंज कधी आणि कुठे करायची. मग तुम्ही वन डाऊनला शिवम दुबे बिलकुल नाही बनत, त्याला काय वन डाऊनला पाठवून तो काय करणार होता तिकडे. तर आणि तुमचे 2, 3, 4 हे बेस्ट बॅट्समनच असेल पाहिजे. शिवम दुबे ऑलराऊंडर आहे, आणि तो काय म्हणजे अजून तरी त्यांनी तेवढं प्रूफ नाही केलं आहे की तो एकदम हार्दिक पांड्यासारखा ऑलराऊंडर आहे. तर जसं तुमचे कॉम्बिनेशन बनलेलं आहे, 3वर सूर्यकुमार किंवा तिलक वर्मा हे दोघे मागे पुढे करू शकतात. त्यानंतर शिवम दुबे आहे, अक्षर पटेल आहे, वॉशिंग्टन सुंदर आहे, जितेश शर्मा आहे. तर तुम्ही या 4 नंबरमध्ये तरी नाही चेंजेस करायला पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यावर खूप इफेक्ट होतो. मग काल त्या दिवशी पण शिवम दुबे 18 बॉल खेळून गेला, कधी 22 रन केले, काय फायदा त्याचा. तर हे डिसिजन सूर्यकुमार आणि ह्याचंच असणार आहे, गौतम गंभीरचं. पण त्यांनी एवढे चेंजेस नाही करायला पाहिजे. इकडे तिकडे ह्याला इथे फिरव, त्याला तिथे फिरव. आणि एक तुमचं कॉम्बिनेशन चांगलं हां, ते वर्क करत नसेल तर तुम्ही एखाद्या वेळेस एक्सपेरिमेंट, पण ते वर्क होतं आहे तुमचं. 3 नंबर 4 नंबर चांगलं परफॉर्म करतात आहे, मग काही चेंज करायची गरज नाही. तर आणि हर्षित राणाबद्दल पण एकदा काय ते लोकांना बसून डिसिजन घ्यावा लागेल, कारण तिसरा फास्टर बॉलर दिसत नाही कोण. बुमरा, हर्षदीपच्या नंतर तिसरा फास्ट बॉलर कोण. सिराज पण तेवढा T20मध्ये इफेक्टिव्ह दिसत नाही आहे. हर्षित राणाला ट्राय करून बघितलं, तो पण तेवढा इफेक्टिव्ह वाटत नाही. उरला आकाशदीप आणि परत प्रसिद्ध कृष्णा, पण तर तोही T20ला तेवढा कॅपेबल वाटत नाही. तर एक फास्ट बॉलर चांगला शोधावा लागेल इंडियाला. हार्दिक पांड्या आल्यावर कॉम्बिनेशन बनतं, पण हार्दिक पांड्या नसेल तर तिसरा फास्ट बॉलर नसतो, मग स्पिनरनेच काम करावं लागतं. स्पिनिंग कॉम्बिनेशन परफेक्ट आहे. कुलदीप आहे, अक्षर आहे, वॉशिंग्टन सुंदर आहे, तर हे ठीक आहे, ओके. तर आणि विकेट किपिंगमध्ये जितेश शर्माला आपण ट्राय केलं तर किशनचा पण फॉर्म कसा आहे काय नाही, तो काय करतो आहे, त्याला पण एखाद दुसऱ्यामध्ये चान्स देऊन त्याला पण देखील आपण चेक करू शकतो. KL राहुलला तर 2020साठी हे लोक इन्क्लूड नाही करत. तर निदान संजू सॅमसन, ईशान किशन आणि जितेश शर्मा या तिघांना मध्ये चान्स देऊन बघायला पाहिजे. तर अजून हां, याच्याशिवाय
आपण आता टेस्ट पण साऊथ आफ्रिकेबरोबर चालू होणार आहे. तर शामी, सरफराज खान आणि ऋतुराज या लोकांचा आपण विचार करताना खूप हल्ली दिसण्यात नाही आलं आहे. आता शामी डोमेस्टिकमध्ये रणजीमध्ये ओव्हर स्पेल टाकतो आहे एवढा, तर तो फिट आहे म्हणजे याचा अर्थ तो. मग त्याला सिलेक्ट करायला पाहिजे होतं. त्याचं सिलेक्शनचा काय विचार होत नाही का, त्याच्याकडे आता बघणार नाही त्याचे एज झालं आहे म्हणून. तर तसं काहीतरी कम्युनिकेशन करून सिलेक्शन कमिटीने तसं इन्फॉर्म करायला पाहिजे त्याला. नाही तर तो तिकडे आपला ट्राय करतो आहे आणि तुम्ही त्याच्याकडे बिलकुल बघणार नाही, तर ते मिसकम्युनिकेशन होणार आणि चुकीचा मेसेज जातो. सरफराज खानबद्दल पण सेम, त्याला एक चान्स दिलेला मध्ये. इंडियन पिचवर तरी बऱ्यापैकी खेळलेला, बाहेर थोडा ठीक आहे स्ट्रगल होत असेल. आता इंडियामध्ये आहे तर त्याला टीममध्ये असायला पाहिजे होतं, तो पण नाही. ऋतुराज ODIमध्ये पण तो बनतो किंवा टेस्टमध्ये पण, त्याचा पण विचार केला नाही. त्याच्या जागेवर साई सुदर्शनला खूप जास्त बॅक करताना दिसते मॅनेजमेंट. साई सुदर्शन टेस्टमध्ये आहे, त्याला ODIमध्ये पण घेतात. तर असा भेदभाव करायला नाही पाहिजे ॲक्च्युली. जो परफॉर्म करतो आहे किंवा ज्याचा हक आधी बनतो, जो सिनियर आहे, थोडा परफॉर्मन्स पण देतो आहे, असा सिनियरिटीवर नाही, पण त्या लोकांना पण तुम्ही चान्स द्यायला पाहिजे. श्रेयस अय्यरचं पण आता त्याचं फिटनेसचं काय आहे ते बघायला पाहिजे. जे त्याचं त्या दिवशी ऑस्ट्रेलियामध्ये कॅच घेताना तो पडला आणि त्याला जे इंजुरी झाली. तर श्रेयस अय्यर ॲक्च्युली तो वन डेचा कॅप्टनच असायला पाहिजे होता. पण ठीक आहे, आता आपण शुभमन गिललाच सगळं देतो आहे. गौतम गंभीर का एवढं त्याला हे करतं आहे आय डोंट नो. पण श्रेयस अय्यर असा प्लेयर आहे की ODIचा कॅप्टन आता तो बनायला पाहिजे होता आणि त्याला टेस्ट टीममध्ये सुद्धा चान्स द्यायला पाहिजे. त्याला सलग 4-5 मॅच देऊन बघायला पाहिजे कसा परफॉर्म होता. हां, जर नाही परफॉर्म केलं तर ठीक आहे, मग त्याच्या बियॉन्ड तुम्ही बघू शकता, पण एक चान्स द्यायला पाहिजे श्रेयस अय्यरला. हां, याच्याशिवाय हाँगकाँग सुपर लीग चालू आहे 6. याच्या हाँगकाँग सुपर 6 असंच त्या लीगचं नाव आहे. 6 म्हणजे 6 ओव्हर आणि 6 प्लेयरच असतात. जे 6 प्लेयर आहेत त्यांनीच बॉलिंग कंपल्सरी एक ओव्हर टाकायची, असं त्यांचे काय रूल आहेत. याच्यामध्ये पण आता काय झालं आहे, आता सध्या काही महिन्यात बघायला गेलं तर आपण पाकिस्तानला सर्व म्हणजे सर्व फॉर्मॅट म्हणा, कुठल्याही अंडर-19 एशिया कप, वुमन्स सगळीकडे त्यांना हरवलं होतं. तसंच इथे पण पाकिस्तान आणि इंडियाची मॅच झाली, ज्याच्यामध्ये सुद्धा इंडियाने त्यांना डकवर्थ लुईसच्या नियमाअंतर्गत 2 रन्सने हरवलं. तर याच्यामध्ये इंडियाने 6 ओव्हरमध्ये 84 केले, 4 विकेट लॉस. तर पाकिस्तानने 3 ओव्हर्समध्ये 41, 1 विकेट लॉस केलेला आणि वाटतं पाऊस वगैरे आला. तर याच्यामध्ये प्लेयर आहेत रॉबिन उथप्पा मॅन ऑफ द मॅच राहिला, त्यांनी काहीतरी 28 रन केले 11 बॉलात. दिनेश कार्तिक कॅप्टन आहे. आणखीन काहीतरी चिपली, स्टुअर्ट बिनीला ओळखत असाल, मिथून आणि नदीम हे प्लेयर आहेत इंडियाचे 6. पाकिस्तानकडून पण असं एवढं कोण 2-3 जण आहेत जे ओळखीचे आहेत. ख्वाजा करून ओपनर होता, सदाकत आहे, समद आहे, अब्दुल समद, अब्बास आफ्रिदी कॅप्टन आहे, शाहिद अझीज आहे आणि मोहम्मद शहजाद हे त्यांच्याकडून खेळलेले प्लेयर आहेत. तर इथे देखील पाकिस्तानला आपण हरवलं आहे. पाकिस्तान असं झालं असेल त्यांना, का इंडिया आम्हाला सगळीकडे मिळते आणि सगळीकडेच त्यांना हारचा सामना करायला लागतो आहे. काय करणार, आता म्हणतात ना, त्यांच्या कर्माची फळं त्यांना मिळत असतील. ते जेवढे चुकीचे म्हणजे ॲज अ कंट्री वागतात आपल्याबरोबर, जे दहशतवादी संघटना वगैरे त्यांच्याकडे आहे, इंडियामध्ये ते लोक पाठवतात आणि ज्या काही घडामोडी घडतात त्याच्याच पार्श्वभूमीवर त्यांना हे फळ मिळत असेल की आज ते इंडियाबरोबर सगळ्याच गोष्टीत हरतात आहे आणि मागे पडतात आहे. एक वेळ होता जेव्हा पाकिस्तान इंडियावर खूप भारी पडायचा 90s 80मध्ये, भरपूर मॅच हरवायचे आपल्याला ते. याच्यावर आपण एक स्पेशल व्हिडिओ करूया. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा इंडिया पाकिस्तानच्या मॅचला कसं आम्ही बघायचो आणि लोकांच्या काय प्रतिक्रिया असायच्या त्यावेळेच्या. आम्ही अंधेरीला राहत असताना एक शेजारी होते आमचे, ते त्या मॅच दरम्यान कसे रिॲक्ट व्हायचे, काय बोलायचे, हे आपण एक दिवशी सविस्तर त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवूया. इंडिया वर्सेस पाकिस्तान 80s and 90sच्या त्या कालावधीच्या ह्याच्यामध्ये.
आणखीन सांगायचं तर हां, इंडिया ए आणि साऊथ आफ्रिका एची सुद्धा 4 डे टेस्ट अनऑफिशियल टेस्ट मॅच चालू आहे, ज्याच्यामध्ये इंडियाने फर्स्ट इनिंगमध्ये 255 ऑल आऊट झाले. त्याच्यामध्ये ध्रुव जुरेल याने 132 एकट्यानेच केले. बाकी कॉन्ट्रीब्युशन एवढं कोणाचंच नव्हतं, 21 रनाच्या वर कोणच गेलं नाही. आणि साऊथ आफ्रिकेलासुद्धा 221वर आपण ऑल आऊट केलं. त्यांच्यामध्ये पण त्यांचा कॅप्टन आहे ॲक्रम असं काहीतरी नाव आहे त्याचं, त्यांनी पण 134 केले. म्हणजे दोन्हीकडून हायेस्ट जवळजवळ तेवढंच आहे आणि एकच बॅट्समन खेळला आहे. बाकी त्यांच्याकडून पण कोण जास्त खेळ नाही. आता इंडियाचे सेकंड इनिंग चालू झाले, त्याच्यात पण 78वर 3 विकेट्स गेले. के एल राहुल खेळतो आहे 26वर आणि नाईट वॉच म्हणून कुलदीप यादवला पाठवलं आहे. तो 0वर खेळतो आहे. बघूया या मॅचचा काय रिझल्ट लागतो. पहिली मॅच इंडियाने जिंकली होती, त्याच्यात चेस करताना रिषभ पंत आफ्टर इंजुरी 90+ करून इंडियाला जिंकवलं होतं. तर ही अपडेट आहे उद्यासाठी. तर उद्याची मॅच ऑस्ट्रेलियासाठी जास्त क्रुशल आहे. इंडियासाठी सिरीज विनसाठी ट्राय करतील आणि जिंकू अशी आशा आहे. तुम्हाला पण काय वाटतं इंडियाच्या त्या मॅचबद्दल, कोण जिंकेल काय? तुमचं मत असेल तर कमेंट्समध्ये जाऊन कळवा. आणखीन आपण आता ही सिरीज संपेल तर सुद्धा आपल्याकडे क्रिकेटवर बोलण्यासारखं बरंच काय असतं. तर आपण अजून काही विषय काढून कंटिन्युटी ठेवूया आणि मजा येते मला. मी आता जस्ट सुरुवात केली आहे, पण व्हिडिओ करताना मजा येते. तुमचा प्रतिसाद पण छान मिळतो आहे. असंच तुम्ही प्रतिसाद देत राहा, सपोर्ट करत राहा, म्हणजे मला पण अजून नवीन चांगले व्हिडिओ आणि अजून काहीतरी त्याच्यात ॲड करून तुमच्याशी गप्पा गोष्टी करता येईल, डिस्कस करता येईल, रिव्ह्यू देता येईल. तर असंच तुमची बॅकअप राहू दे माझ्याबरोबर. आपण व्हिडिओज असेच बनवत राहू. तर आता बाय बाय, थँक्स.